नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यातील कलम 41 या कलम 41च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यातील कलम 41 हे मालमत्तेच्या खाजगी संरक्षणाच्या अधिकाराची दुसरी पायरी आहे. जिथे कलम 36 मृत्यू घडवून आणण्याचा अधिकार देते, तिथे कलम 41 सांगते की जर गुन्हा मृत्यू घडण्याइतपत गंभीर नसेल तर इतर कोणतीही हानी म्हणजे इजा करण्याचा अधिकार कसा असतो ते हे कलम स्पष्ट करते. येथे कलम 41चे सविस्तर विश्लेषण पाहूया. कलमाचे नाव आहे मालमत्तेच्या खाजगी संरक्षणाचा अधिकार मृत्यूखेरीज इतर कोणतीही हानी पोचवण्यापर्यंत कधी विस्तारतो. कलमाची व्याख्या काय आहे? कलमाची व्याख्या काय आहे? जर गुन्हा चोरी, खोडसाळपणा किंवा गुन्हेगारी घुसखोरी हा कलम 36मध्ये नमूद केलेला गंभीर प्रकारचा नसेल तर अशा वेळी खाजगी संरक्षणाचा अधिकार वापरताना मृत्यू घडवून आणता येत नाही, परंतु कलम 37च्या निर्बंधाच्या अधीन राहून गुन्हेगाराला मृत्यू व्यतिरिक्त कोणतीही इतर हानी, उदाहरणार्थ मारहाण किंवा दुखापत पोचवण्यापर्यंत हा अधिकार विस्तारित होतो. काय म्हटलेलं आहे? जर गुन्हा चोरी, खोडसाळपणा किंवा गुन्हेगारी घुसखोरी हा कलम 36मध्ये नमूद केलेला गंभीर प्रकारचा नसेल तर अशा वेळी खाजगी संरक्षणाचा अधिकार वापरताना मृत्यू घडवून आणता येत नाही, परंतु कलम 37च्या निर्बंधांच्या अधीन राहून गुन्हेगाराला मृत्यू व्यतिरिक्त कोणतीही इतर हानी, उदाहरणार्थ मारहाण किंवा दुखापत पोचवण्याइतपर्यंत हा अधिकार विस्तारित होतो. आता मुख्य कलम व्याप्ती काय आहे? ते हे कलम 36 जिथे मृत्यू घडवण्याचा अधिकार आहे आणि कलम 37 जिथे मर्यादा आहेत यांच्यातील दुवा आहे. जर चोरी साधी असेल किंवा दिवसा झालेली असेल तर तुम्ही चोराला मारू शकता, दुखापत करू शकता, पण त्याचा जीव घेऊ शकत नाही. आता हे कलम सोप्या शब्दात समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर हा कायदा प्रमाणबद्धता शिकवतो. जर तुमच्या बागेतून कुणी फळे चोरत असेल किंवा तुमच्या भिंतीवर कुणीतरी शाई फेकत असेल, म्हणजेच खोडसाळपणा करत असेल, तर तुम्हाला त्याला पकडण्याचा, ढकलण्याचा किंवा काठीने मारण्याचा अधिकार आहे. पण अशा साध्या गुन्ह्यासाठी तुम्ही कोणाला गोळी मारू शकत नाही. जर तुम्ही अशा परिस्थितीत गुन्हेगाराला ठार मारले तर तुम्हाला खुनाचा गुन्हा लागू होऊ शकतो. उदाहरणे समजून घेऊया. साधी चोरी. एक व्यक्ती दिवसा तुमच्या खिशातून पैसे काढताना पकडली गेली. तुम्ही त्याला पकडून 2 चपराक लगावला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले तर ही कृती कलम 41 नुसार कायदेशीर ठरेल. गुन्हेगारी घुसखोरी. कुणीतरी विनापरवाना तुमच्या रिकाम्या बागेत शिरला आहे. तुम्ही त्याला बळजबरीने बाहेर ढकलले आणि त्याला थोडे खर्चटले. हा गुन्हा नाही. हा गुन्हा होऊ शकत नाही. आता या कलमासंबंधित असलेले लॅटिन मॅक्झिम कोणती आहे ते समजून घेऊया. हे कलम विम वी रिपेले लिसिट मोडो फिएट मोडेरे मैन इकल्पेट टुटेले या तत्वावर चालते. याचा अर्थ असा आहे की शक्तीचा प्रतिकार शक्तीने करा, पण तो मर्यादित आणि निर्दोष संरक्षणासाठी असावा. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? मानवी जीवनाचे मूल्य हे किरकोळ मालमत्तेपेक्षा मोठे आहे. हा विचार या कलमामागे आहे. साध्या चोरीसाठी किंवा मालमत्तेच्या किरकोळ नुकसानीसाठी कुणाचा जीव जाणे हे सामाजिक न्यायाच्या विरुद्ध आहे. म्हणून मृत्यू घडवणे आणि साधी इजा करणे यांमध्ये स्पष्ट रेषा आखण्यासाठी हे कलम अस्तित्वात आलेले आहे. आता या कलमाचं महत्त्व आणि उद्दिष्ट काय? जीवनाचे रक्षण, किरकोळ गुन्ह्यांमध्ये गुन्हेगाराचा जीव जाण्यापासून वाचवणे, नागरिकांना अधिकार, मालमत्ता वाचवण्यासाठी किमान बळाचा वापर करण्याचे स्वातंत्र्य देणे, कायदेशीर समतोल, मालमत्तेचे रक्षण आणि मानवी हक्क यांचा समतोल साधणे, हे या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट आहेत. आता कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घेऊया. उल्लंघन कसे होते? तर साध्या चोरीच्या वेळी रागाच्या भरात चोऱ्याचा जीव घेणे हे उल्लंघन ठरू शकते. शिक्षा काय यावर? जर तुम्ही कलम 41ची मर्यादा ओलांडून मृत्यू घडवला तर तुमच्यावर BNS कलम 101 नुसार अन्वये सदोष मनुष्यवध किंवा कलम 103 नुसार खून अंतर्गत खटला चालू शकतो. यावर उपाय काय आहे? तर नेहमी लक्षात ठेवावे की बचावासाठी वापरलेले बळ हे समोरच्या गुन्ह्याच्या तीव्रतेपेक्षा जास्त नसावे. आता या कलमासंबंधित असलेले न्यायालयीन प्रकरणं आणि निर्णय समजून घेऊया. मोहिंदर पाल सिंग विरुद्ध पंजाब राज्य या खटल्यात न्यायालयाने म्हटले की जेव्हा मालमत्तेला असलेला धोका हा मृत्यूची किंवा गंभीर इजेची भीती निर्माण करत नाही
तेव्हा संरक्षकाला मृत्यू घडवून आणण्याचा कोणताही अधिकार नसतो. खटल्याचा प्रसंग कसा होता? तर एका व्यक्तीने त्याच्या शेतातून गवत कापणाऱ्या महिलेवर गोळी झाडली. या खटल्यात निर्णय असा देण्यात आला की न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले, कारण गवत चोरी हा इतका मोठा गुन्हा नव्हता की ज्याच्यासाठी कुणाचा जीव घेतला जावा. आता या कलमासंबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे समजून घेऊया. भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे, अगदी गुन्हेगारालाही. जोपर्यंत तो तुमचा जीव घेण्याच्या स्थितीत नाही तोपर्यंत त्याला जगण्याचा हक्क आहे. BNS कलम 37 खाजगी संरक्षणाच्या अधिकारावरील 4 प्रमुख मर्यादा, ज्या कलम 41ला नियंत्रित करतात. आता या कलमाची समीक्षा कशी करता येईल? हे कलम 41 हे अत्यंत न्यायसंगत आहे. हे नागरिकांना संरक्षणाची संधी देते, पण त्यांना न्यायाधीश किंवा जल्लाद बनू देत नाही. मात्र प्रत्यक्ष घटनेच्या वेळी किती बळ वापरावे हे ठरवणे सामान्य माणसासाठी कठीण असते. तेथेच कायद्याची गुंतागुंत सुरू होते. आता या कलमाचा निष्कर्ष कसा काढता येईल? भारतीय न्याय संहिता कायद्यातील कलम 41 हे किमान बळ, मिनिमम फोर्स या सिद्धांतांवर आधारित आहे. हे स्पष्ट करते की मालमत्ता महत्त्वाची आहे, पण मानवी प्राण त्याहून श्रेष्ठ आहेत. मालमत्ता वाचवण्यासाठी प्रतिकार करा, पण तो मृत्यू न घडवता मर्यादित स्वरूपात असावा. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्याय संहिता या कायद्यातील कलम 41च्या तरतुदी सविस्तरपणे पाहिलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायद्याविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.